पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल। पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भाऊचा यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त पुष्पा 2 च्या डायलॉग वरती झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक करताना करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदा झाला असेल आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणारं मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपल्याला कॅपकट फाईल ॲप्लिकेशन लागणार आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, राहीना वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्ले स्टोरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड करून ओपन करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून मगच कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टवरनं आपला जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना मटेरियलमध्ये तो आपल्याला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर ना ते व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट उडवण्याचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना ते व्हिडिओमध्ये बघायचे। तर जिथे जिथे व्हिडिओमध्ये बीट चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे। तर सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे। तर तुम्ही सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे। बीट्स ॲड करून ते व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे। आपल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली ॲड होऊन जाईल, तर ॲडजस्ट करून घेऊन ते जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे। तर मी स्प्लिट करून घेतो आणि बीट सुद्धा ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं बीट्स आणि स्प्लिट करून घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती यायचे, त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती येऊन झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जायचे। बीट नंबर 2च्या इथे बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 3 नंबरच्या बीटवरती जाऊन स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 4थ्या बीटवरती जाऊन स्लिप अँड स्लाइड 2, त्यानंतर ना स्लिप अँड स्लाइड 1, परत स्लिप अँड स्लाइड 2, स्लिप अँड स्लाइड 1 अशा प्रकारे ॲड करून 7व्या बीटपर्यंत ॲड करायचे। त्यानंतर ना 7व्या बीटला कॉम्बोवरती स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून 8व्या बीटवरती येऊन वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 9व्या बीटवरती इनमध्ये यायचे। त्यानंतर ना रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून ते बीट नंबर 10 वरती येऊन इनमध्येच आपल्याला रॉक ट्युटोरियल ॲड करायचे। त्याच लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करून ते डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 11 सेकंडच्या बीटवरती 11 नंबरच्या बीटवरती येऊन इनमध्ये जाऊन शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन 12 सेकंडच्या रॉक व्हर्टिकली, त्यानंतर ना 13 नंबरच्या बीटवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक ट्युटोरियल, त्याच लेअरवरती कॉम्बोवरती जाऊन डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे। 14 नंबरच्या बीटवरती येऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली, 15 नंबरच्या बीटवरती रॉक ट्युटोरियल, 16 नंबरच्या बीटवरती येऊन परत एकदा रॉक व्हर्टिकली, 17 नंबरच्या बीटवरती रॉक व्हर्टिकली। तर अशा प्रकारे ॲड करून लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून ते लास्टच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर इझिली बिटमार्क म्हणजे ॲनिमेशनचं आहे ना ते ॲड होऊन जातील। तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत। इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून
ते स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये आपल्याला 1 नंबरला हेक्झोनल स्पॉट नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो बघायला भेटेल. 2 नंबरला बघायला भेटेल. तो ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. त्यानंतर ना ते ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. पहिला म्हणजे जिथे स्प्लिट आहे ना, पहिली बीटपासून दुसरी बीट चेंज होते, तिथे ते ट्रान्झिशनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ते ग्लेअर 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना मी साऊंड इफेक्टसुद्धा लावलेला आहे, मी सॉन्गमध्ये आहे. तर स्टार्टिंगला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. आता बॉडी इफेक्ट्सवरनं इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक तुम्हाला जे इंटरनेटचा इश्यू येत असेल तर तुम्ही कॅपकट क्लोज करून परत एकदा ओपन करून बघायचे. तर आता बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ग्लोविंग डबल नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत. 2 नंबरच्या बीटवरती येऊन जिथे आपण ट्रान्झिशन ॲड करतात त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये 1 नंबरला असलेला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन लाईट डिझॉल्व नावाचा इफेक्ट ॲड करून जिथपर्यंत आपण हा इफेक्ट ॲड केला ना स्ट्रेच अँड तर त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा, म्हणजे 7व्या बीटपर्यंत. त्यानंतर ना 2-3 ह्याच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे 7व्या बीटपर्यंत. 7 नंबरच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून रेट्रोवरती जाऊन ते रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ म्हणजे पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 8 सेकंद 15 फ्रेमवरती यायचे. 8 सेकंद 15 फ्रेमवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. नाईट क्लबमध्ये भेटून जाईल 1 नंबरला. त्यानंतर ना स्प्लिट करायची, जिथे व्हायब्रेशन संपतो यालाच डुप्लिकेट करून पुढे ॲड करून घ्यायचे ते 10व्या नंबरच्या बीटला. त्यानंतर ना आता इथे 7 नंबरच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन ते मेटर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर ना 9 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती म्हणजे 8 नंबरच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 10 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती यायचं 10व्या बीटला. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये ग्लोविंग डबल नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना आणखी एकदा त्याच बीटला येऊन व्हायब्रेशन फ्लॅश मग ॲड करायला सांगितला होता तो ॲड करून घ्यायचे. आता 11व्या बीटला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये इन माय हार्ट नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे 14व्या बीटपर्यंत. त्यानंतर ना 14 नंबरच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला गोथिक नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, तो भेटून जाईल. तो ॲड केल्यानंतर ना 18 सेकंदपर्यंतचं ॲड करायचं 18 नंबरच्या बीटपर्यंत. 18 नंबरच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेंडिंगमध्ये जाऊन 1 वे स्विफ्ट नावाचे इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवायचं आहे. तर अशा प्रकारे इझिली व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. ते एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.